त्यावेळी मी त्यांना विनंती केली होती की भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांना आपण आपल्या पॅनलमधून संधी द्यावी. तेव्हा त्या नेत्यांनी मला सांगितलं की भारतीय जनता पक्षाचं तिथं काय उभं राहण्यासारखं काही नाही आणि आमच्याकडे काही जागा शिल्लक नाही. इथं बघितल्यावर आणि पॅनलचे आमचे सगळे उमेदवार बघितल्यावर मी आज सांगतो, भारतीय जनता पक्षाची कोरोनामध्ये सत्ता येण्यासाठी कुठल्या ज्योतिषाला सांगण्याची आवश्यकता लागणार नाही. एवढा उशीर झालेला असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी माधवीताईंना नगराध्यक्ष करण्यासाठी माधवीताईंच्या सोबत आमच्या भारतीय जनता पक्षाचे सगळे पॅनलचे उमेदवार जे कमळ चिन्हावर उभे आहेत आणि एक आमच्या कपशीच्या चिन्हावर उभा आहे. या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी कोल्हापूरची जनता एवढ्या मोठ्या संख्येने आज या सभेसाठी उपस्थित आहे. या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सदाभाऊ आत्ताच आपल्याशी बोलून गेले. कॅन्टोन्मेंटचे आमदार आणि या भागाशी सातत्याने ज्यांचा संबंध आहे ते सन्माननीय सुनीलजी कांबळे पक्षाच्या वतीने आज कोल्हापूरकरांचे आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आलेल्या, खास करून भारतीय जनता पक्षाच्या महिलांच्या प्रदेशच्या उपाध्यक्ष आणि या भागाच्या नेत्या आमच्या भगिनी सन्माननीय रश्मीताई बागल, खास करून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सन्माननीय माधवीताई गोरे, भाजपचे नेते प्रकाशजी कुलकर्णी, ज्येष्ठ नेते प्रकाश अण्णा गोरे, मंडल अध्यक्ष अविनाश गोरे, योगेश पाटील, महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षी पाटणे, आरपीआयचे नेते चंद्रकांत वाघमारे, भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप गदादे, भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते, आपण या संख्येने मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भारतीय जनता पक्षाचे सगळे सहकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी, युवक बंधू आणि पत्रकार बंधू, आपल्या सगळ्यांचं आजच्या या सभेच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतो. आणि स्वागत करत असताना कोल्हापूर शहराचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण कुणाच्या हातामध्ये देणार आहोत. या शहराचा पाठीमागचा 5-10 वर्षाचा 15 वर्षाचा इतिहास आपण बघितला तर या शहराच्या जनतेला ठरवण्याची आवश्यकता की आजूबाजूच्या सगळ्या शहरांचा विकास होत असताना आणि एवढ्या वर्षाची नगरपालिका असताना कोल्हापूर हे शहर कुठल्याच बाजूला शहर असं वाटत नसतं. खऱ्या अर्थानं या शहराला शहराचं स्वरूप देण्यासाठी, या शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी, या शहरातल्या रस्त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, या शहरातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि या शहरातल्या भुयारी गटरचं काम कुठे गेले ते शोधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं पॅनल निवडून देण्याची आवश्यकता हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी मी आलो. आपण सगळेजण पाहतो देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार काम करतं. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार काम करत आहे आणि भारताचा विकास वेगाने होतोय, देशाचा विकास वेगाने होतोय. मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश बदलतोय आणि त्याच पद्धतीचा वेगवान विकास माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली होताना हा महाराष्ट्र बघतोय. आणि हा विकास होत असताना आमचं कुरुंदवाडी सुद्धा या विकासाच्या यात्रेमध्ये सहभागी झालं पाहिजे ही आपल्या गावकऱ्यांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळेजण आलो.
आपण सगळेजण बघताय या शहरामध्ये अनेक पॅनल उभी आहेत. या शहराचा सगळा इतिहास तरी मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. या शहरामध्ये काही गटांची सातत्याने सत्ता. 18 पगड जातीचं हे गाव सगळ्या समाजाची लोक गुण्यागोविंदाने राहणारे शहर. पण या शहरामध्ये असंतोष गेल्या अनेक दिवसापासून अशांतता पसरवण्याचं काम या शहरामध्ये होताना आपण सगळ्यांनी बघितलं. मी आज या ठिकाणी एवढंच सांगणार, या शहराच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी वास्तविक पाहता नगरपालिकेने काम करायचं असतं. गेल्या 7-8 महिन्यापासून या शहरातले अनेक लोक माझ्याकडे येतात आणि सातत्याने माझ्याकडे मागणी करतात. आपण सगळेजण कामासाठी हा निधी मंजूर झाला. ते काम या शहरामध्ये आज तयार झालेलं नाही. ते काम पूर्ण झालेलं नाही. पण हा पैसा गेला कुठं याचा शोध घेण्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे. कुणीतरी मला सांगितलं या शहरामध्ये एक मोठे नेते आहेत, त्यांचं नाव टक्केवारी का टिकोळे काय टिकोळे मला वाटतं टक्केवारी. ते कोणतरी नेते येतात आणि गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिकेचे कामकाज ते बघतात. मी आज या स्टेजवर सांगतोय ताई, 166 कोटी रुपये हे माझ्या कुरुंदवाडच्या जनतेच्या हक्काचा पैसा आहे. कुरुंदवाडीच्या जनतेच्या हक्काचा पैसा आहे. महाराष्ट्र सरकारचा पैसा आहे. लोकांच्या घामाचा पैसा आहे. या एक ना एक पैशाचा हिशोब येणार आहे. आणि जर कोण दोषी आढळला, जर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय, त्याची चौकशी करून त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय सोडणार नाही हे सांगण्याचा. जनतेचा पैसा हा जनतेसाठी आहे. ते मोदीजींनी आम्हाला शिकवलंय, हे भारतीय जनता पक्षाने आम्हाला शिकवलंय. जी कामं जनतेसाठी मंजूर झाली, जे कामं जनतेची आहे, नगरपालिका आमच्या बापाची आहे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्हाला कोण मालक नाही, निवडून आले की आम्ही मालक आहे या भावनेत काम करणाऱ्या लोकांना मला सांगायचंय, आता ती परिस्थिती राहिली नाही. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि सोलापूरमध्ये जयकुमार गोरे पालकमंत्री. या शहराच्या विकासासंदर्भातली सातत्याने ज्या भूमिका घेतल्या पाहिजेत त्या भूमिका न घेता विशिष्ट लोकांना अडवायचं, विशिष्ट समाजाचं गुणगान करायचं, काही लोकांची कामं अडवायची, काही भागात कामं करायचीच नाही आणि या लोकांना कायम दहशती भीतीमध्ये ठेवायचं आणि आपल्या सत्तेची पोळी भाजून घ्यायचं, हे सातत्याने आजपर्यंत होत आलंय. म्हणून मी आज या ठिकाणी कुरुंदवाडच्या जनतेला विनंती करायला आलोय. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभं केलं. सर्वसामान्य माणसाचं पॅनल आहे. सामान्य कुटुंबातली सगळी लोक आहेत. यांना कुठला राजकीय वारसा नाही, यांना कुठला राजकीय वारसा नाही, पण यांना भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा वारसा आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये वाढलेली लोक खऱ्या अर्थाने या गावाचा विकास करू शकतात. जनतेला माझी विनंती आहे, अनेक लोकांना गेल्या अनेक वर्षापासून आपण संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं त्यांनी काय केलं याचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आजपर्यंत सत्तेचा वापर फक्त आपली घरं भरण्यासाठी, टक्केवारीसाठी आणि टक्केवारीत पैसा मिळवायचा आणि त्या पैशाने पुन्हा सत्ता मिळवायची याच्यासाठी कुरुंदवाडीचा वापर आजपर्यंत केला गेला. पण मी आपल्याला विनंती करतो,
आता ही सगळी परिस्थिती आपल्याला बदलायची आहे आणि माझी तुम्हाला खास करून या जनतेला माझी विनंती आहे, बाहेर पडा, जाती पातीत तयार. गावाचं नुकसान प्रत्येक समाजाचं नुकसान आहे, एका विशिष्ट जातीचं नुकसान नाही आहे. कायम इथं आपण जातीच्या झोपडात अडकून पडलो आणि गाव आपलं मागे ठेवलं, गावाचा विकास झाला नाही आणि विशिष्ट लोकांनी याचा फायदा घेतला आणि त्या फायद्यातून स्वतःची घरं करण्याचं काम या मंडळींनी केलं. आणि हे म्हणून लोक सांगतात, आजही सांगतात, इथं कोण दुसरं त्याला लोक राहू शकत नाही. काही लोकांचं तर इथं असं आहे, कुठल्याही पक्षात असला तरी सुद्धा त्यांचं जमतं. नेत्यांना भांडायला लावायचं आणि संध्याकाळी यांची पार्टी एकत्रच असते. किती दिवस जनतेच्या डोळ्यामध्ये आपण आता राख टाकणार आहे, माती टाकणार आहे आणि या जनतेचा मताचा वापर तुम्ही करून घेणार आहे. या माध्यमातून माझी विनंती आहे, सगळ्या पक्षाला आपण संधी दिलेली आहे. आता माझी आपल्याला विनंती आहे, एकदा भारतीय जनता पक्षाला आपण संधी द्या, या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू, हे सांगण्यासाठी खास करून आम्ही इथं आलो. देवेंद्र फडणवीस साहेबांचा निरोप आहे, आपल्या सगळ्यांना निरोप आहे, काळजी करू नका. या ठिकाणी आमचं प्राणदेव आहे, पण या प्राण्यांच्या पाठीशी आम्ही उभा आहोत. भारतीय जनता पक्ष उभा आहे, या राज्याचे मुख्यमंत्री या भारतीय जनता पक्षाच्या प्राण्यांची उभा आहे. गावातली लोक चेष्टा करत होती, म्हणत होती, कोणा यांच्या मागे उमेदवार मिळायचा नाही, पॅनल उभं राहायचं नाही. आणि आता कशाची भारतीय जनता पक्ष आहे, उमेदवार मिळाले, पॅनल झालं, आता मजबूतीनं गाव या पॅनलच्या पाठीशी यायला लागलं. आणि आता कोणी म्हणतात जरा बसूया की, आता म्हणतात जरा बसूया की. म्हणलं बसायची आमची संस्कृती नाही, आमची लढायची संस्कृती आहे. आमची लढायची संस्कृती आहे. आणि आज सांगतो, इथं आहेत इन्स्पेक्टर, दहशतीचं राजकारण या शहरात चालणार नाही तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना केसाला धक्का लावला तर सोडणार नाही, याद राखा. सांगून ठेवतो तुम्हाला या ठिकाणी. दमबाजून धटींचं राजकारण इथं चालू देणार नाही, या जिल्ह्यामध्ये ना महाराष्ट्रात चालू देणार नाही. त्यामुळं या शहरातल्या भारतीय जनता पक्षाने चिंता करायचं काम नाही, ताकदीनं काम करा. बघतो कुठल्या वादात कोण जाऊन देत नाही, कोण येऊन देत नाही. इथं म्हणे या बोर्डवर सामान्य घरातली महिला आहे, तिच्या पाठीमागे इतिहास नाही मला माहिती आहे, पण तिच्या पाठीमागे भारतीय जनता पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस तिच्या पाठीशी आहे. या शहराच्या विकासाला तिथे लागेल ते सगळं आम्ही आणू. पाण्याची योजना आणू, उजनीतलं पाणी आणू. मध्ये थांबलं झालं का नाही झालं मला माहिती नाही, पाणी मिळतं का नाही. पुयारी गटरची योजना कुठं गेली असेल तिथून शोधून आणू आणि अगदी कुठं गेली असेल तर घरात शोधून काढू. पैशाचा हिशोब घेतल्याशिवाय सोडणार नाही. पैशाचा हिशोब घेणार. बापाचे पैसे नाही, शासनाचा पैसा, शासनाला पैसा म्हणजे आमच्या जनतेचा पैसा आहे, माझ्या बहिणींचा पैसा आहे, माझ्या भावांचा पैसा आहे, या गावातल्या नागरिकांचा पैसा आहे. तुमची घरं भरण्यासाठी नगरपालिका आहे काही. त्यामुळे या भागातल्या सगळ्या विकास कामाच्या संदर्भात जे जे आश्वासन आमच्या पॅनलने दिले, या भागातल्या स्वच्छ रस्त्याचं दिले आश्वासन, रस्त्यासाठी लागेल तेवढा निधी या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणून देण्याचा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि कुणाला सांगता हे पुढचे नेते सगळे माझ्याकडे येऊन बसतात, भाऊ 2 कोटी तरी द्या, भाऊ 5 कोटी तरी द्या. हे काय तुम्हाला देणार, मी स्वतः तुम्हाला द्यायला आलो. मी स्वतः तुम्हाला द्यायला आता मध्यस्थ चालणार नाही.
आता मध्यस्थ चालणार नाही, कमिशन एजंट चालणार नाही. या कोरोना शहरातलं कमिशनचं दुकान बंद करण्यासाठी इथं आले, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, अरे बऱ्याच गटातटांना तुम्ही मतं दिली, बऱ्याच लोकांना मतं दिली, अनेकांच्या पाठीशी उभं राहिला. एकदा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहा. देशाची जनता मोदीजींच्या पाठीशी उभी राहिली. मोदीजींनी देश बदलला. राज्याची जनता फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभी राहिली. फडणवीस साहेबांनी महाराष्ट्र विकासाच्या दिशेनं पळताना आपण सगळेजण पाहतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राचा वेगाने विकास होताना आपण पाहतोय. आज आपल्या कोरोना शहराच्या दृष्टीनं हे उद्याचं 5 वर्षाचं भविष्य आपण कुणाच्या हातात देणार आहे. एका मताची किंमत किती आहे लक्षात घ्या. अनेक लोकांनी पैसे आणले गावात, मताचा रेट काढतात, मतं विकत घेतात, यांच्या खिशातलं पैसे देत नाही. अनेक टक्केवारीतनं माल कमी होतात, पुन्हा पैसे यामध्ये एवढा माल आला, त्याच्यामध्ये ठीक आहे. आमचे 15 वर्ष असेल साधारण माणसं, नसेल पैसा त्यांच्याकडे, पण हाऊसला बोलवलं ना, काळजी म्हणून भारतीय जनता पक्ष आहे ना, आहे आम्ही सगळेजण पाठीशी त्यांच्या. तर नका चिंता करू. माझ्या सगळ्या उमेदवारांना सांगा, जावा कुठल्या मोहल्ल्यात कोण आलो ते बघतो मी. हा सन्मान माझ्या देवाभावाने दिलाय. हा सन्मान माझ्या भारतीय जनता पक्षानं माझ्या बहिणींसाठी दिलाय. आणि अशा भावाला विसराल तुम्ही? अशा भावाला विसराल? अरे उद्या देवाभाव नसले तर तुमच्या खात्याचे पैसे बंद होतील. काही अनेक सावत्र भाव बनले. आता ही लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या बंद होईल. पण देवाभावाने शब्द दिला, जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत माझ्या बहिणीच्या खात्यातले पैसे बंद नाही होणार. माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर आपण बघतो, वर्षाला 12,000 रुपये मोदीजी पाठवतात, फडणवीस साहेब पाठवतात, दिव्यांगाची पेन्शन पाठवतात, कामगारांसाठी विश्वकर्मा योजना आहे, घरकुलाची योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना आहे. या शहरामधल्या अविनाश तुम्ही माहिती घ्या सगळ्या, ज्या ज्या लोकांना स्वतःचं घर आणि जमीन नाही, घर बांधायला जागा नाही, अशा लोकांची यादी करा, माझ्याकडे द्या. सगळ्यांना माझी विनंती आहे, ज्या ज्या लोकांना घर नाही त्यांनी आपलं नाव नोंदवा आणि आमच्या ताईला नगराध्यक्ष करा. घर बांधून द्यायची जबाबदारी अजय कुमार घ्यायला. सगळ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर बांधून देऊ. या गावातला सगळ्या योजना आपण पूर्णत्वाला नेऊ. या शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी जे करायला लागेल ते आपण सगळे मिळून करू. या शहरातला कारभार पारदर्शी असेल, सामान्य माणसाला नगरपालिकेत जाता येईल. भारतीय जनता पक्षाचा माझा सहकारी त्याचं स्वागत करेल. आमची ताई नगरपालिकेमध्ये सामान्य माणसाचं स्वागत करेल. असा नगराध्यक्ष निवडा. सगळ्यांचा नगराध्यक्ष निवडून काय मिळणार सांगा? हे सगळे सामान्य माणसाला नगरपालिकेत जाता येते. सामान्य माणसाचं काम कोण ऐकतं? या बहिणीकडे बघा, ही पैसे खाईल तुमचं, खाईल पैसे तुमचं. आता बोक्यांच्या नादी लागू नका हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आपल्याकडे आलोय. माझी विनंती आहे, बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. ताकदीनं आपण कामाला लागा. जनता तुमच्या सोबत आहे. आणि आज सांगतो तिथं मंडळाची झोप आता उडलेली आहे. आपल्याला या ठिकाणी धन्यवाद. आज सांगतो
जिथं पॅनल उभं राहणार नाही म्हणणाऱ्यांची झोप आता उडलेली आहे. काही आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देईन. आपण खूप ताकदीने या लोकांच्या पाठीशी उभं राहिला. पुन्हा विनंती करतो, या लोकांना एकटं सोडू नका, ताकदीने पाठीशी उभं राहा. हे हा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आहे, तेव्हा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आहे, चिंता करू नका. त्यामुळे आपण एकटे आहोत, आपल्याला कोण नाही असं समजायचं कारण नाही. देशापासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पक्ष आहे, चिंता नका करू. त्यामुळे उद्यापासून मी सांगतो, कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, अगदी कोतवाल तळाट्यापासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा सन्मान करावाच लागेल. सामान्य माणसाचा सन्मान करावाच लागेल. सामान्य माणसाला सन्मानाची वागणूक द्यावीच लागेल. आणि ही नगरपालिका जर सामान्य जनतेसाठी जर ही नगरपालिका तुम्हाला खुली करायची असेल तर भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आपल्याला निवडून द्यावा लागेल. या शहराचा विकास झाला पाहिजे, या शहराच्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. एवढं मोठं रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशनसाठी अमृत भारत योजना आदरणीय मोदीजींनी आणली. हे रेल्वे स्टेशनचं काम आता चालू आहे, जवळजवळ 38 कोटी रुपयाचं काम रेल्वे स्टेशनचं मोदीजींच्या माध्यमातून चालू आहे. कोण आला आपल्यासाठी? या ठिकाणी उद्योग व्यवसाय आला पाहिजे, या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. जर आपल्या भागामध्ये उद्योग व्यवसाय आणण्याची ताकद आहे का इथे कोणाची? टिकोळे कोण आहे माहिती नाही मला. आहे याची ताकद रेल्वेचा कारखाना न्यायची, तुमच्या हाताला काम द्यायची. अरे तुमच्या हाताला काम द्यायचं असेल तर इथं कारखाना उभं करण्याची ताकद, मग रेल्वे बनवायचा असू दे, अन्य कुठला कारखाना उभा करायचा असू दे, MIDCचा विकास करायचा असू दे, ही ताकद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये भारतीय जनता पक्षामध्ये दुसऱ्या कोणामध्ये नाही. हे या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय. म्हणून देशापासून, राज्यापासून इथपर्यंत सत्तेचं समीकरण एका सूत्रानं असतं तर आपल्याला हक्कानं देवाभावानं जाता येईल. माझ्या नगरपालिकेचे रस्ते करायचे आहेत, माझ्या नगरपालिकेची पाण्याची योजना करायची आहे, माझ्या नगरपालिकेच्या बेघर लोकांना घर पाहिजे, हे आपण हक्कानं सांगू शकतो. देवाभावाला सांगू शकतो, पालकमंत्र्याला सांगू शकतो. रश्मीताई, आपण सगळ्या लोकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू. या लोकांना आपण सगळे मिळून मी विश्वास देतो की आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे. या शहराचा चेहरा मोहरा आपण सगळे मिळून बघतो, ही विनंती करण्यासाठी आज या ठिकाणी मी आपल्याला आलोय. 2 तारखेला मतदान आहे, 2 तारखेला मतदान आहे. आणि या 2 तारखेला आपण जेव्हा मताला जाल, पैसा कुणाचाही घ्या, काय फरक पडत, पैसा कुणाचाही घ्या, पण जेव्हा मतकेंद्रावर जाल, माझ्या सगळ्या मोहल्ल्याच्या माझ्या बहिणीने माझी विनंती आहे, देवाभावचे 1500 रुपये लक्षात ठेवा मताला येताना. काही सांगू द्यावं, स्वतःचा नवरा सुद्धा 100 रुपये तुम्हाला मिळत नाही, हे लक्षात असू द्या. या सगळ्यांना माझी मनापासूनची विनंती आहे. अरे जो आपल्या पाठीशी उभा राहतो, जो आपला सन्मान वाढवतो, जो आपला सन्मान करतो, अशा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहा. आणि 2 तारखेला कमल चिन्हासमोरचं बटन आपण दाबा. आणि या शहराचा विकास करण्याची संधी भारतीय जनता पक्षाला आपण द्यावी, अशी विनंती या निमित्तानं आपल्याला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनसंवाद न्यूज, लोकशाहीचा बुलंद आवाज. आमचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जनसंवाद चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आपले मत व्यक्त करा. लोकशाहीचा आवाज कायम बुलंद राहावा यासाठी आम्ही कार्यरत असून आमच्या कार्यात आपणही योगदान देऊ शकता. आर्थिक योगदान देऊन सहकार्य करण्यासाठी जनसंवाद चॅनल आजच जॉईन करा.